नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इतिहास यामधील प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। तर आज आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार रिकामी जागा यांना मानतात। काय आहे विधान? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार रिकामी जागा यांना मानतात। पर्याय 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत नामदेव, 4 संत एकनाथ। उत्तर आहे संत नामदेव। तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात। दुसरं विधान आहे बाबूराव पेंटर यांनी रिकामी जागा हा चित्रपट काढला। विधान पुन्हा एकदा ऐका, बाबूराव पेंटर यांनी रिकामी जागा हा चित्रपट काढला। पर्याय 1 पुंडलिक, 2 राजा हरिश्चंद्र, 3 सैरंद्री, 4 बाजीराव मस्तानी। यामधील 3 नंबरचा पर्याय आहे सैरंद्री। तर उत्तर आहे सैरंद्री। हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे बाबूराव पेंटर यांनी सैरंद्री हा चित्रपट काढला। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करू शकतो। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। खाली काही अ गटात आणि ब गटात जोड्या दिल्या आहे, त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे। पहिली मी तुम्हाला जोड्या वाचून दाखवते। अ गटात आहे पहिली जोडी आहे अ गटात रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते। ब गटात आहे वसंत कानेटकर, ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे टिळक आणि आगरकर, टिळक आणि आगरकर। ब गटात आहे विश्राम बेडेकर, ही जोडी बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे साष्टांग नमस्कार, अ गटात आहे साष्टांग नमस्कार आणि ब गटात आहे आचार्य अत्रे, ही जोडी सुद्धा बरोबर आहे। आता चौथी जोडी आहे अ गटात आहे एकच प्याला आणि ब गटात आहे अण्णासाहेब किर्लोस्कर, अ गटात आहे एकच प्याला आणि ब गटात आहे अण्णासाहेब किर्लोस्कर। तर आता यामध्ये ही 4 नंबरची जोडी आहे ती चुकीची आहे। अ गटात एकच प्याला असेल तर ब गटात राम गणेश गडकरी असं आपल्याला दुरुस्त करून लिहावे लागेल, तेव्हा ती जोडी योग्य तयार होते। तर आपल्याला एकच प्याला ब गटात अण्णासाहेब किर्लोस्कर, अण्णासाहेब किर्लोस्कर याऐवजी आपल्याला राम गणेश गडकरी हे उत्तर लिहून ती जोडी दुरुस्त करायची आहे। प्रश्न दुसरा आहे पुढील तक्ता पूर्ण करा आणि तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिला आहे भजन, कीर्तन, लळीत आणि भारुड ह्या लोककला आहेत। तर या कलांची आपल्याला गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहायची आहे आणि ही गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहून आपल्याला दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे। तर आपण पहिले बघूयात भजन। भजनाची गुणवैशिष्ट्ये आहेत टाळ व मृदुंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान, टाळ व मृदुंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान। दुसरं गुणवैशिष्ट्य आहे भजनाचं अभंग व भक्ती कवनातून ईश्वर स्तुती, अभंग व भक्ती कवनातून ईश्वर स्तुती। आता भजन याची उदाहरणे आहेत संत तुलसीदास, संत नामदेव यांची भजने, यांनी खूप सारी भजने लिहून ठेवली आहेत। तसे इतरही अनेक संतांनी खूप भजन लिहिले आहेत, त्यांनी व्यक्त केले आहेत। दुसरी कला आहे कीर्तन। तर कीर्तनाचे गुणवैशिष्ट्य बघा नमन निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वरंग, नमन निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वरंग। आणि दुसरं वैशिष्ट्य आहे आख्यान हा उत्तर रंग, आख्यान हा उत्तर रंग म्हणजे लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आपण गावागावात कीर्तन ऐकतो। कीर्तन ऐकताना आपल्याला लोक दिसतात किंवा कीर्तन करणारी संत मंडळी आपल्या गावात येऊन दरवर्षी कीर्तन करत असतात। तसे आजकाल आपण टीव्हीवरही कीर्तनाचे कार्यक्रम बऱ्याच वेळा पाहतो। कीर्तनाची उदाहरणे बघा नारदीय कीर्तने, महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने,
काय कीर्तनाची उदाहरणे? नारदीय कीर्तने, महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने. तिसरा मुद्दा आहे लळीत. तर लळीत याची गुणवैशिष्ट्य आहे उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे मागितले जाते. उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे मागितले जाते. दुसरं गुणवैशिष्ट्य आहे नाट्यप्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा सादर करणे. नाट्यप्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा सादर करणे म्हणजे एखादी नाट्यकला आहे, तशी वेशभूषा धारण करून तसं क्रिया करून एक नाट्य उभारलं जाते, त्याला आपण लळीत असं म्हणतो. आता लळीत याची उदाहरणे आहेत गोवा, कोकण या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित. गोवा आणि कोकण या भागात ते मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. आता आहे आपलं भारुड. तर भारुडाची गुणवैशिष्ट्ये आहेत आध्यात्मिक व नैतिक शिकवण. भारुडातून आध्यात्मिक व नैतिक शिकवण मिळते. दुसरं गुणवैशिष्ट्य आहे सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. आता भारुडाची उदाहरणे आहेत ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांची खूप भारुडे आहेत. तसेच दुसरं उदाहरण आहे संत एकनाथांची भारुडे. संत एकनाथांची भारुडे सर्वात लोकप्रिय आहेत. अशा प्रकारे भजन, कीर्तन, लळीत आणि भारुडे याची गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहून आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे मनोरंजनाची आवश्यकता. काय आहे? मनोरंजनाची आवश्यकता. उत्तर मनोरंजन हा शब्दच आपल्याला खूप आवडतो. आपल्या जीवन जगण्यासाठी मनोरंजनाची खूप आवश्यकता असते. तर उत्तरात बघा उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यासाठी कंटाळा दूर करून चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. छंद व खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण, सोहळे, खेळ, नाचगाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलका होतो. टिपा लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे मराठी रंगभूमी. उत्तर ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो. नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित आहेत. नृत्यकला आणि संगीत याचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते, परंतु काही नाटकामध्ये मुकाभिनय सुद्धा असतो. मुकाभिनय म्हणजे न बोलता फक्त हावभाव केले जातात आणि त्या हावभावावरून त्याचा भाव आपल्या लक्षात येतो. या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. तसेच मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे याच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि.वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. अशा प्रकारे आपल्याला मराठी रंगभूमी यावर आधारित टीप लिहिता येते. टिपालियामध्ये तिसरा प्रश्न आहे रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर त्यालाच आपण मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी असंही म्हणू शकतो. तर रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. नाटकामध्ये बघा नैपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य
या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट. तर चित्रपटामध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी असतात? चित्रपटामध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. आपण टीव्हीवर बघतो नेहमी नाट्यगौरव पुरस्कार, चित्रगौरव पुरस्कार असे पुरस्कार पडद्यामागे जे लोक कामं करतात त्यांना मिळतात आणि ते याचीच काही उदाहरणे आहेत. प्रश्न 4 आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर सकारण स्पष्ट करा यामध्ये पहिला प्रश्न आहे, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर, ऐतिहासिक कथाविषयक असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. त्यासाठी चित्रपटामध्ये इतिहास विषयाचा अभ्यास असणारा व्यक्ती असावा लागतो. दुसरा आहे, ऐतिहासिक घटना आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. आपण बऱ्याच चित्रपटामध्ये बघतो आपल्याला ऐतिहासिक इमारती दिसतात, ऐतिहासिक ठिकाणे दिसतात. त्यासाठी इतिहासाची खूप मदत होते आणि चित्रपट कसा समजण्यास आणि पाहण्यास योग्य वाटतो. तसेच पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. ज्या भागामध्ये तो चित्रपट शूटिंग केला जातो किंवा चित्रपटाची शूटिंग होते त्या भागातील त्यांची तोंडची भाषा, त्यांच्या इतिहासातल्या चालण्याच्या चालीरीती, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती आपल्याला अभ्यासाव्या लागतात, त्या माहीत असाव्या लागतात. त्यावेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहासाविषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. सकारण स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न आहे, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली कारण? तर उत्तर बघा, संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली. या भारुडामध्ये नाट्यात्मकता होती म्हणून ती लोकप्रिय झाली. भारुडांच्या विषयात विविधता होती. विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. ही भारुडे चालीवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत आणि व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? उत्तर, भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी 1885 मध्ये केला. भारतातील पहिला लघुपट तयार करून तो 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन पुंडरीक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. प्रश्न दुसरा आहे, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर उत्तर,
पोवाडा हा एक गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे। गद्य म्हणजे आपले पाठ आणि पद्य म्हणजे कविता। तर पोवाडा हा गद्य आणि पद्य मिश्रित सादरीकरणाचा एक प्रकार आहे। पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत कथन केले जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे। ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर, बंधू महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली। तसेच घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणाचे स्तुतिपर वर्णन करणारी वीर रसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय। घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतिपर वर्णन करणारी वीर रसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय। पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते। लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो। दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे। अशा प्रकारे आपल्याला पोवाडा म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करता येते। अशा प्रकारे आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।